आणि आता एक नजर टाकणार आहोत लोकसभेतल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडींवर लोकसभेचा रणसंग्राम मधून। डूबने वालों को तिनके का सहारा, मनसे महायुतीत येण्याच्या चर्चेवरनं ठाकरेंची खोचक टीका। तर तशीही मोदींनी समुद्र तळाशी बसण्याची प्रॅक्टिस केलीच आहे अशी ही जोडली पुष्टी। तो कोण डुबतंय आणि कोण सहारा घेतंय देश पाहतोय, उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्षच बुडतोय। उद्धव ठाकरेंना प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर। मोठी वहिनी आई समान असते, आमच्या आईला भाजपनं निवडणुकीत उतरवलं। सुनेत्रा पवारांवर बोलताना सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य। माझी लढाई कुठल्याही व्यक्तीशी नाही तर वैचारिक लढाई, सुळेंचं विधान। तर आई समान वहिनीचा सन्मान करा आणि निवडून आणा, संजय शिरसाटांचा सुळेंना टोला। वहिनीचा प्रचार करा आणि भावालाही गिफ्ट द्या असाही दिला सल्ला। तर भाजप फोडाफोडीचं राजकारण करत नाही, असं राजकारण कोण करतं हे सगळ्यांना माहिती। वहिनी आई समान वाटत असेल तर आई समोर उभं राहू नका, भाजपच्या प्रवीण दरेकरांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर। महाविकास आघाडीत काही मतदारसंघात मतभेद कायम, मवियाचं भांडण मिटत नसल्यानं वंचित विरोधात नॅरेटिव्ह बनवलं। प्रकाश आंबेडकरांची महाविकास आघाडीवर टीका, मात्र वंचित काँग्रेसला कोल्हापूर आणि नागपूरच्या जागेवर पाठिंबा देणार असंही वक्तव्य। धनगर समाजाच्या बैठकीत थेट बीड लोकसभा उमेदवारांना फोन, पदाधिकाऱ्यांकडनं थेट पंकजा मुंडे आणि बजरंग सोनावणेंना फोन। संसदेत गेल्यानंतर पहिला प्रश्न धनगर समाजाच्या आरक्षणाचा मांडेन, फोनवरनं मुंडे आणि सोनावणेंचं आश्वासन। भाजपा आमदार राणा जगजित सिंग यांनी फडणवीस आणि अजित पवारांची घेतली भेट, भेटीमध्ये धाराशिव लोकसभेबाबत चर्चा झाल्याचीही माहिती। छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी संदीपान भुमरेंच्या मुलाचं नाव चर्चेत, महायुतीकडनं विलास भुमरेंसह भागवत कराड, विनोद पाटील यांचंही नाव चर्चेत।